राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास राज्य सरकारने 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। या निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज सुरुवात होईल। कॅबिनेट बैठकीनंतर एक छोटेखानी कार्यक्रम मंत्रिमंडळ बैठक पार पडते त्या दालनात होईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा व्हायला सुरुवात होईल। आज आणि उद्या कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा केली जाणार आहे। तसंच जसजशी ई-केवायसी पूर्ण होईल तसतशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाईल अशी माहिती आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, आता ही कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी आजपासून नेमकी कशी होणार आहे, काय प्लॅन आहे सरकारचा? प्रज्ञा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची जी घोषणा आहे ती झाल्यानंतर साधारणपणे मागच्या काही दिवसांमध्ये 3 याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत। याच्यामध्ये जवळपास 16 लाख शेतकरी जे आहेत त्यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। त्याच्यामध्ये आधार प्रमाणीकरण करणारे 10 लाख शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे वर्ग व्हायला आजपासून सुरुवात होऊ शकते। आज आणि उद्या ही प्रक्रिया पार पडू शकते। मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता आहे आणि त्या बैठकीनंतर एक छोटेखानी कार्यक्रम त्याच ठिकाणी घेण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पैसे वाटपाची जी सुरुवात आहे हे होताना आपल्याला दिसणार आहे। यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी झालेली आहे। सहकार विभागाच्या वतीनं यासाठी मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं प्रयत्न देखील होताना आपल्याला दिसतोय। या सगळ्या प्रक्रियेमध्ये खास करून आयकर विभागाचा जो डेटा आहे तो येणं अपेक्षित होता तो देखील आलेला आहे आणि आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे या प्रक्रियेला देखील आज सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे। अतिशय महत्त्वाची बाब जी आहे ती आज होताना दिसते। तब्बल 7,000 कोटी रुपये जे आहेत ते यासाठी आता सरकारकडून देण्यात आलेले आहेत। एकूण साधारणपणे रक्कम जर आपण पाहिली तर 20,562 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती सरकारनं कर्जमाफीसाठी काढली होती। त्यातील 7,000 कोटी जी रक्कम आहे ही आज वर्ग होताना दिसणार आहे आणि जवळपास 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होताना आपल्याला पाहायला मिळतील। प्रज्ञा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।